नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कार्यशिक्षण धडा तिसरा कामातील माझा सहभाग या धड्याविषयी आपले प्रश्नोत्तरे आपण सोडून घेणार आहोत. मागच्या 2 व्हिडिओ टाकले तर तुम्ही नक्की पहा. आणि आता या व्हिडिओला सुरुवात करूया. घरातील लहान सहान कामे करून मोठ्यांना कारात कामे मदत करू शकतो. यामुळे कामे कशी करावी याबद्दल आपल्याला अनुभव मिळतो. घरातील कामे करण्याची सवय लागतो. आपण स्वावलंबी होतो. आता माझी कृती, आपण काय काय कृती करतो ते लिहायचं आहे. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरात कोणती कामे केली जातात? तर माझ्या घरी साफसफाई, जेवण, भांडी घासणे, कपडे धुणे, अंथरूण टाकणे, अंथरूण उचलणे ही सारी कामे केली जातात. आता प्रश्न दुसरा, आई बाबांना काम करताना तुला कोणत्या कामात मदत करावीशी वाटते? तर आई बाबांना काम करताना मला घरातील साफसफाई करण्यात मदत करावीशी वाटते. घरातील कोणत्या कामात तू मदत करतेस? घरातील साफसफाई, अंथरूण टाकणे व उचलणे या कामात मी मदत करतो. आता प्रश्न दुसरा, घरच्यांना मदत होईल अशी कोणती कामे तू करतोस आणि चौकोनात बरोबर अशी कोण कर? शाळेत जाण्यासाठी स्वतःची तयारी स्वतः करणे, गणवेश घालणे, केस विंचरणे इत्यादी तर हे मी करतो. बाजारातून आणलेली भाजी वेगळी काढणे हा हे काम मी करतो. नंतर पुढचं, झाडांना पाणी घालणे, हा. सामानाच्या पिशव्या उचलण्यास मदत करणे, हो. अंथरुणाची पांघरुणाची घडी घालणे, हो. घरात कोणी पाहुण्याला पाणी देणे हे काम मी करतो. तयारी करूया मदतीचा हात. कागद, काडशी, स्केच पेन, रंगीत पेन्सिल, कागदाच्या हातावर पंचाचा आकार काढून प्रत्येक बोटावर तुझ्या आवडीचे कामाचे नाव लिहा. रोप लावण्यासाठी कुंडीत माती भरा, रोप लावा हे काम करायचं आपल्याला. घरात कचऱ्याचे ओला कचरा, सुक्या कचरा असं वर्गीकरण आपल्याला करायचं. आता खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. इतर कोणती कामे तू शिकली आहेस? तर घरात धुतलेले कपडे असतात, जुळणे, ते कपडे वाळत घालणे, घर स्वच्छ करणे, भाजी निवडणे व धुणे, भांडी व्यवस्थित लावणे ही कामे मी करतो. घर स्वच्छ व्यवस्थित करण्यासाठी तू काय करशील? सफाई ठेवेल घरात, कचरा दिसला तर स्वच्छ करेल, वस्तू अस्ताव्यस्त पडल्या असतील तर नीट ठेवेल, घर नेटका दिसेल असा प्रयत्न करेल. अशा प्रकारे आपला तिसरा धडा झालेला. त्याची प्रश्नोत्तरे कामातील माझा सहभाग आपण केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा.